हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आज मी बनवणार आहे मस्त असं पालक पनीर. तर त्यासाठी मी इथे बघा एक जुडी पालकाची घेऊन आलेली आहे. पालक चांगलं कोवळं जर असेल ते बघून घ्यायचं आहे. अगदी छोटी छोटी पानं असतात तर ती बघून घ्यायची आहेत. खूप मोठी पसरट पानांचं पालक घ्यायचं नाही आहे. तर पानांचे मी देठ काढून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवूनही घेतलेली आहेत. इथे मी एका कढईमध्ये पाणी ठेवलेलं आहे उकळायला. पाण्याला चांगला उकळ आलेलाही आहे. तर आता ही पालक जी आहे जी धुवून ठेवलेली तर ती आता ह्या उकळत्या पाण्यामध्ये टाकून मी एक 5 मिनटं ह्या पानांना चांगलं वाफवून घेणार आहे. त्याच्यामुळे काय होईल तर पालकाला थोडासा उग्र असा वास असतो तर तो निघून जाईल आणि ती सॉफ्ट होतील आणि आपल्याला ब्लेंड करायलाही इझी होईल. इथे पालक उकळेपर्यंत मी वाटणाची तयारी करून घेत आहे. तर इथे वाटणामध्ये मी घेतलेला आहे बघा 2 मीडियम साईजचे कांदे कापून घेतलेले आहेत. मोठे मोठे चॉप केलेले आहेत. आलं, लसूण, कोथिंबीर आणि टोमॅटो. तर हे सगळं मी आता मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आणि याची चांगली एक फाईन पेस्ट बनवून घेते अगदी बारीक. पाणी न घालता आपल्याला हे वाटण जे आहे ते व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं आहे. व्यवस्थित मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये काहीही मोठं राहणार नाही आणि अगदी बारीक फाईन पेस्ट ह्याची आपल्याला भेटेल. तर इथे बघा आपलं पालकसुद्धा छान 5 मिनटं उकळलेलं आहे. तरी आता हे पाण्यातून मी डायरेक्ट थंड पाण्यामध्ये काढून घेणार आहे. तर थंड पाण्यामध्ये काढून घेण्यासाठी मी एका बाउलमध्ये आधीच थंड पाणी घेतलेलं आहे आणि हे जे पालक आहे ते थोडं करून मी डायरेक्ट ह्या थंड पाण्यामध्ये टाकून घेणार आहे. तर हे असं थंड पाण्यामध्ये टाकल्यामुळे ना त्याचा कलर जो आहे जो हिरवा कलर असतो पालकचा तर तो कमी होत नाही. अगदी छान कलर भाजीला आपल्या येतो आणि हे पालक जेव्हा आपण थंड पाण्यामध्ये काढतो तर ते थोडा वेळ मी फ्रीजमध्ये सुद्धा ठेवणार आहे. इथे बघा मी कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये टाकलेलं आहे 1 मोठा चमचा भरून तूप आणि 2 छोटे चमचे भरून होईल एवढं तेल. याच्यासाठी थोडंसं तेल जास्त लागतं तर तेलही टाकून घेतलेलं आहे. तेल आपलं छान गरम होऊ दे. त्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकणार आहे 1 चमचाभर जिरं. अगदी छोटा चमचा भरून जिरं टाकणार आहे. खूप जास्त टाकायची गरज नाही आहे. इथे जिरं आपलं बघा चांगलं फ्राय झालेलं आहे. तर याच्यामध्ये आता जी मी पेस्ट करून घेतलेली आहे वाटणाची, कांदा, टोमॅटो, लसूण, आलं आणि कोथिंबीर, तर ही पेस्टसुद्धा मी आता ह्या तेलामध्ये टाकून घेते आणि ही पेस्ट आपल्याला खूप छान पद्धतीने अशी तेलामध्ये फ्राय करून घ्यायची आहे. कारण आपण सगळं जे पदार्थ वापरलेले आहेत ते कच्चे वापरलेले आहेत. कांदा कच्चा आहे, टोमॅटो कच्चा आहे, आपण काहीच फ्राय करून घेतलेलं नाही आहे. त्याच्यामुळे ही जी पेस्ट आहे ती फ्राय व्हायला थोडासा वेळ लागतो आणि तो वेळ तुम्हाला द्यावाच लागतो तरच त्याची टेस्ट येईल. इथे मी टाकते मसाले. मी घेतला आहे लाल तिखट मसाला, थोडासा गरम मसाला, धने पावडर आणि जिरे पावडर. बाकी मी कुठलेही मसाले याच्यामध्ये ॲड करणार नाही आहे. हे मसाले मी या स्टेजला टाकलेले आहेत आणि त्याच्यानंतर मी आता मस्त अशी ही मसाल्यांसोबत पेस्ट जी आहे ती तेल सुटेपर्यंत छान परतवून घेणार आहे. तर ही मला पेस्ट करण्यासाठी 5 मिनटं लागलेली आहेत. इथे आता बघा माझं पालक पण मस्त थंड झालेलं आहे. तर मी आता हे ब्लेंड करून घेते. त्याच्यासाठी मी 3 मिरच्या टाकलेल्या आहेत हिरव्या आणि हे जे पालक आहे ते सगळं मी मिक्सरच्या जारमध्ये काढून घेते आणि ह्याची पण आपल्याला बारीक अशी पेस्ट वाटून घ्यायची आहे. त्याच्यासोबत मी एक मूठभरून कोथिंबीरसुद्धा टाकलेली आहे. तर हे आता मी मिक्सरला लावून घेते आणि इकडे बघा आपली जी वाटण आहे, मसाले आहेत, त्यांना मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि हे तेल सुटेपर्यंत यांना परतवून घेणं, फ्राय करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे काय होईल आपला कांदा टोमॅटोसुद्धा चांगला शिजला जाईल आणि मसालेसुद्धा चांगले फ्राय होतील. तर इथे तर मसाले आपले फ्राय झालेलेच आहेत. तर मसाले बघा खाली चिकटू देऊ नका, मध्ये मध्ये सारखं चेक करत राहा. तर इथे माझं झालेलं आहे वाटण आणि आता मी ही जी पालक आणि मिरच्या मिक्सरला छान पेस्ट करून घेतलेली आहे बारीक वाटून, तर ते सुद्धा आता मी ह्या वाटणामध्ये टाकून घेते आणि मस्त असं मिक्स करून घेऊया. तुम्हाला दिसत असेल पालकचा कलर अजिबात कमी झालेला नाही आहे. अगदी हिरवं दिसतं आहे ते आणि हे असंच दिसलं पाहिजे तेव्हाच तर त्याचा लूक जो आहे तो छान येतो. तर इथे मी घेतलेला आहे पनीर आणि पनीरचे बघा मोठे मोठेच थोडेसे तुकडे केलेले आहेत. अगदी छोटे तुकडे नाही करायचे आहेत. तुम्हाला जर पनीर शॅलो फ्राय करून आवडत असेल तर तुम्ही तसंही टाकू शकता. पण मला पनीर सॉफ्ट आवडतं. शॅलो फ्राय केल्यानंतर कधी ते थोडंसं रबरीसारखं लागतं. तर म्हणून मी इथे शॅलो फ्राय केलेलं नाही आहे पनीर. मी सरळ ते पनीर क्यूब्समध्ये कट करून टाकलेलं आहे त्याच्यामध्ये.
आणि 5 मिनटं मी वाफवून घेतलेलं आहे आणि स्लो गॅसवर. आणि त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये मी टाकलेलं आहे थोडंसं 2 चमचे भरून दूध. जर तुमच्याकडे फ्रेश क्रीम असेल तर तुम्ही ती वापरा. माझ्याकडे फ्रेश क्रीम नव्हती त्याच्यामुळे मी दूध ॲड केलेलं आहे. त्याच्यामुळे खूप छान टेस्ट येते पालक पनीरला. तर अजून मी 1 मिनटभर ह्याला वाफवून घेणार आहे. आणि इकडे मी आता ह्याच्यामध्ये तडक्याची तयारी करते. तडक्यासाठी मी पॅन ठेवलेला आहे बघा. आणि याच्यामध्ये मी टाकते आहे बटर. थोडंसं बटर टाकायचं. बटर मेल्ट झाल्यानंतर याच्यामध्ये मी टाकलेले आहे सुकी मिरची आणि लसूण. तर सुकी मिरची लसूण मी अगदी बारीक चिरून घेतलेला आहे. आणि हे बघा रफली चॉप करून घेतलेला आहे मी. आणि एक छोटी मी लाल मिरची सुकी त्याचे छोटेसे तुकडे करून मी याच्यामध्ये फ्राय केलेले आहे. आणि आता हा आपला तडका जो आहे तो आपल्या मस्त अशा पालक पनीरमध्ये टाकणार आहोत आपण. आणि याच्यामुळे आपल्या पालक पनीरची टेस्ट जी आहे ती अजूनच वाढणार आहे. तर बघा इथे मस्त आपलं पालक पनीर पण उकळी आलेली आहे. आणि आता मी हा तडका छान टाकून घेतलेला आहे. त्याच्यावरती दिसतंय की नाही मस्त. आणि कलर तर बघा अगदी छान आलेला आहे. आपल्या पालकचा कलर पण कमी झालेला नाही आहे आणि छान अगदी सॉफ्ट आपलं पनीरसुद्धा झालेलं आहे. तर तडका टाकल्यानंतर बस एकदा मिक्स करायचं आहे. आणि मीठ टाकून घ्यायचं आहे तुम्ही जर टाकलं नसेल पहिल्यांदा तर. आणि त्यानंतर आपलं हे पालक पनीर जे आहे ते रेडी झालेलं आहे इथे. तर मी आता करते गॅस बंद. तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग गाईज. बाय बाय.